नतमस्तक होणे हा वेगळा विषय, पण आपणच कधीतरी आपल्याला तरी विचारतो का की आपण जिथे नतमस्तक होतोय त्याची शक्ती आपल्याला माहित आहे काय, ती खरंच आहे काय? म्हणून विवेकानंद प्रत्येकाला विचारायचे की देव आहे का ते सांगा. देव आहे? आणि आपल्याला जर कोणी प्रश्न केला, आपण मंदिरात जात असताना कुठे चालला, मंदिरामध्ये चालला, ओके, आणि एखाद्यानं आपल्याला विचारले की देव आहे, तर आपल्याला उत्तर नाही देत आहे. बाकीचे जातात, सगळे जातात, आपण नाही जात. आणि हे विवेकानंद हे विचारत असताना मग त्यांची गाठ पडली परमहंसांची. आणि या रामकृष्ण परमहंसालाही त्यांनी तोच प्रश्न विचारला, देव आहे? असल्यास तुम्ही त्याची मला अनुभूती करून द्याल. विवेकानंदाला आतापर्यंत या बाबतीमध्ये कोणीच उत्तर दिलं नाही, पण रामकृष्ण परमहंसांनी त्यांना सांगितले की येस, देव आहे आणि त्याची मी अनुभूती तुला घडवून देणार. हे जे गुरु शिष्य झाले रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद, त्यामागचे हे लॉजिक की त्यांना कोणी बोलायला तयार नव्हतं, ते परमहंस रामकृष्ण त्यांना सांगितले की देव आहे, मी तुला दाखवेन. आणि म्हणून ते त्यांचे शिष्य बनले. आपण तर डोळे लावून कोणाचे शिष्य बनतो. विवेकानंदाला जोपर्यंत याचं उत्तर मिळालं नाही तोपर्यंत ते कोणाचे शिष्य झाले नाही. आणि मग रामकृष्ण परमहंसांनी त्यांना जो काही अनुभूती दिली असेल हा वेगळा विषय, पण विवेकानंदाकडून आपल्याला हे शिकायचं, जोपर्यंत आपलं समाधान होत नाही तोपर्यंत विश्वास ठेवायचा. विवेकानंदांना 2-3 नावं मिळाली. त्यांचं मूळ नाव नरेंद्र, मग विवेकानंद वगैरे, असे हे विवेकानंद आहे. त्या दिवशी कॅम्पमध्ये फार चांगलं एक अर्थ कळला आम्हाला, युवकचा अर्थ. युग म्हणजे युधिष्ठिर, व म्हणजे ज्ञानी वसिष्ठ, आणि क म्हणजे दानशूर कर्ण. युवक तसा असला.